हा जे माल आहे ना, हा माल आहे ना, त्या मालाची जी चकाकी असते ही बरोबर ही तुमच्या ह्याच्यामध्ये शायनिंग मध्ये राहते. क्या बात आता माझ्या ह्याच्यावर पेपर नाही, बरोबर. तरी वरून काही एवढ्या टेम्परेचर मध्ये वरून काही काही नाही, पेपर वगैरे आतरलेला नाही, काहीच नाही, नाही. काय आहे का जे डॉक्टर वगैरे जे तुम्ही पहिले खर्च केलेला आहे हा हा तो तुमचा म्हणणं आहे का रासायनिक केमिकल सगळा बोगस खर्च झाला बोगस खर्च, टोटल टोटल खर्च आणि सगळे पैसे ते वायालाच गेले. वायालाच गेले ते. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे भूमी अमृत खत बेसल डोस गीते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा. तुम्हाला हे मिळून गेलं. 100% नाराज होते. त्यांनी राग डायरेक्ट भूमी अमृत खतच्या 16 गोण्या आणि भूमी चार्जर 4 लिटर सोडले. सोड्यानंतर झाडात खरा बदल तिथून झालाय. बरं पहिल्या 5 लाखात बाग पूर्ण पिवळा होता. बरोबर. पण आपलं जी काळजी वापरली त्यांनी 4-5 हजाराचं काळजी वापरली, तिथून पुढे खरंच बागाला ग्रीनरी आली. आणि ह्या 500 झाडाचंच बोलूया. तर आपल्या भूमीच्या टेक्नॉलॉजीचा तुम्हाला किती खर्च आलाय? मला काय आला त्याचा म्हणजे 8 टन बघा 6, 8 टन 6, 14, 13-14 हजार रुपये आला फक्त 500 झाडाला. 500 झाडाला. नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आम्ही आलो आहोत अहिल्यानगर जिल्हा जामखेड तालुका आणि गाव कोणतं आहे? आष्टा हरनारायण. अच्छा बरं. आणि हा जो आपण डाळिंब प्लॉट पाहतोय इथे एक रहस्य जाणून घेणार आहोत आणि आबांना आलेले अनुभव पण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आमचं जामखेड भागात या भागात आपल्याकडं हे खते औषधे पोच करणारे जे अधिकृत वितरक आहेत गीते साहेब पण आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे विभाग प्रमुख आपले BCDचे रोहन सर पण आहेत, अजून सुरवसे साहेब आहेत डाळिंब तज्ज्ञ, बाकीचे शेतकरी वर्ग, चेअरमन साहेब पण आहेत, बाकीचे सोशल मीडिया टीम आणि भूमीच्या टेक्नॉलॉजी अधिकृत टीम आहे. आता आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आबा हा बाग किती दिवसाचं झाड आहे? 2 वर्षाचा. आता सध्या जी स्टेज आहे ही 2 वर्षाची आहे. 2 वर्षाची. बर 2 ते 2.5 वर्षाची स्टेज. बर. आणि पहिला बार, हा पहिलाच बार आहे. पहिला बार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आबा ही झाडं किती येतं? 500 झाड. टोटल 500 झाडं येतं. आणि 500 झाडं आणि लागवड किती बाय कितीवर केली एवढं एक सांगा. 9-12 वर लागवड आहे. 9-12 वर लागवड. 8-12 8-12 वर लागवड केली. म्हणजे मधलं 12 फूट आहे, मधलं 8 फूट, मधलं 8 फूट आणि आहे 12 फूट. 12 फूट. बरं. आणि वाण कोणता आहे? भगवा. बरं. आता ही जी बाग पाहतोय आपण याला पहिल्यापासून जे व्यवस्थापन खताचं केलेलं आहे तर रेस्ट पिरियड मध्ये तुम्हाला गीते साहेबाकडून खतं भेटले होते? आता भेटले. आम्ही आता टाकले माल धरण्याच्या पुढे खत. बरोबर. शेतकरी मित्र हो, पूर्णतः आपण बुजुर्ग शेतकरी आहेत आणि त्यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण एवढ्या कडक याच्या एक जवळपास 42-43 डिग्री टेम्परेचरमध्ये आपण त्यांचा आज एक मनोगत घेण्याचं ठरवलं होतं. मला आबांना असा एक प्रश्न करायचा आहे. आबा याला भरपूर असं एक व्याख्या करा ते बाहेर का डाळिंब म्हटलं का खर्च, डाळिंब म्हटलं का खूप असं काहीतरी एक वेगळं. पण आबा तुमचा अनुभव असा आहे का तुम्ही आल्या मला सांगितलं का याला फक्त भूमी अमृत खतच बेसळ भरलेलं आहे? बेसळ नाही पूर्ण, हां फक्त भूमी अमृतचं खत भरलं. आपल्याला पण पूर्ण नाही. बरं. नाही त्याच्यामध्ये अजून काय काय टाकलेलं आहे? काहीच नाही टाकलेलं, फक्त भूमी अमृतच्या 16 बॅग टाकल्या. 16 बॅग किती झाडाला? 500 झाडाला 1.5 किलो प्रति झाड. बरं. 500 झाडाला 1.5 किलो प्रमाण. 16 बॅग. हो. म्हणजे एका झाडाला 1.5 किलो. 1.5 किलो. बरं. त्याच्या पलीकडे काही भरलं का? काही नाही भरलं. आपल्या शेतकऱ्याला सत्यता सांगायची एवढं झाड एवढं कसं एवढं सुंदर आलंय, फळ कसं सुंदर आलंय. पूर्ण म्हणजे पाला वगैरे आम्ही पूर्ण त्याच्या टेकने फक्त तुमचं आम्ही भूमी चार्जर. बरं. ते सोडायसाठी वापरले 2 वेळेस. बरं. या अच्छा. बरं. म्हणजे फक्त तुमचं म्हणणं आहे का मी बेसल डोसला भूमी अमृत खत फक्त 1.5 किलोनी भरलेलं आहे? हो, 1.5 किलो. त्याच्यानंतर मग लिक्विड किती सोडलेलं आहे? 4 लिटर सोडले. भूमी चार्जर लिक्विड 4 लिटर. त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे? त्याच्यामध्ये काहीच नाही, तेवढं तुमचे 2 भूमी चार्जरचे 2 लिटर सोडले. आबा हे आणि गुळ गुळ आणि दही घेतलं त्याच्यामध्ये. सुरवशी सर मार्गदर्शनाखाली आहे. कंपनीचे अधिकृत डाळिंब तज्ज्ञ आहेत आणि मोफत सल्ल्यासाठी त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे डाळिंबामध्ये. सुरज साहेब मला एक सांगा, आबा जे बोलतात ते तर खूपच एकदम आपल्याकडून वाटतं की ते म्हणतात फक्त भूमी अमृत खत आणि भूमी चार्जर लिक्विडच्या निवळ्या आणि स्लरी देत गेले. तर याच्या पलीकडं सर मला तुमचं थोडंसं या माध्यमातून थोडंसं विचारत होतं. अजून तुमच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट आहे तर मला अजून थोडंसं याच्यात थोडंसं गायडन्स करा शेतकऱ्याला या माध्यमातून. करू की? तर मला एक सांगा, ते तर डाळिंब जसं मग म्हटलं मी गीते साहेबांना पण म्हटलं का डाळिंब म्हटलं का खर्च येतो. बरोबर. तर किती खर्च आला आबा? याला माझ्या सगळ्या बागाचा खर्च आतापर्यंत 5.5 लाख रुपये झाला. त्या झाडाचा आणि ह्या झाडाचा. ह्या 500 झाडाचा आणि तिकडे किती झाड आहेत? तिकडे 700 झाड. 700 आणि 500 1200 झाडं. बरोबर. खर्च किती आला? आता 5.5 लाख रुपये झाला. आपण त्या बागात तर जाणारच आहोत. तिकडं त्या झाडाचं वय किती आहे? 13 वर्षाचं.
ते 13 वर्षाचं झाड आहे, हे 2 वर्षाचं झाड 2 आहे. वर्ष. आता आपण ह्या 500 झाडाचंच बोलूया. हा. तर आपल्या भूमीच्या टेक्नॉलॉजीचा तुम्हाला किती खर्च आलाय? मला काय आला त्याचा म्हणजे 8 टन बघा 6, 8 टन 6, 14, 13-14 हजार रुपये आला फक्त 500 झाडाला. 500 झाडाला. सुरेश साहेब अजून काही दिलेलं आहे का आपण याच्यापर्यंत? 500 झाडात अजून त्यात बी गेलेत आपले, त्या 700 झाडाला बी गेले, त्या 700 झाडाला बी गेले ना, त्या 14,000. ते 14,000 मध्ये. हजारात त्यात गेले. बर बर त्यात काय गेले तुमचे 2 ड्रम, बर एक Sizer. सायझर बर. आणि हे भूमी चार्ज. भूमी चार्जर. ते बर. 5 लिटर तिकडे सोडले बर. आणि 4 लिटर इथं सोडले बर आणि त्याच्या तुमच्या ह्याच्यामध्ये 2 फवारण्या केल्यात मी बर 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 सायझरच्या. सायझरच्या. हो. बर बर बर. प्रति टाकीला 1 लिटर वापरले. अच्छा. हो. फक्त तुम्ही लिक्विड घेताना जे भूमीच्या टेक्नॉलॉजीचे सायझर असेल, भूमी चार्जर लिक्विड असेल, हा. घेताना फक्त त्याच्यामध्ये गुळ आणि दही आबा तुम्ही कंपल्सरी घेतलेला आहे. बरं बरं. सुरज साहेब मला अजून एक विचारायचं, अजून आपण त्यांना काय ट्रीटमेंट दिली, काही केमिकल रासायनिक फवारणी वगैरे किंवा काही? फवारणी हा. काय दिली नाही, त्यांच्या ऑलरेडी पहिला मास्तर असा आहे. मास्टर असल्यामुळे बर बर बर. हा, त्यांनी काही तुम्हाला फक्त तुमचं म्हणणं आहे आबा का पोषण तुम्ही हा. आपल्या कंपनीचं दिलेलं आहे. दिलेलं आहे फक्त एवढं. तर सर तुम्ही इथं या, इथं जवळून दाखवा पूर्ण खालीपासून. आता शेंड्याला माल लागणारा वाण म्हणजे सोलापूर, साधा सोलापूरमध्ये येतं, पण हे जर पाहिलं 2 वर्षाच्या मानाने पूर्ण झाड पार शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे. आता ही जी स्टेज आहे ही किती महिन्याचा झाला आता? आता हे 3 बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा, आणि एप्रिल 4 महिने. 4 महिने. अच्छा. म्हणजे काय वाटतंय आबा तुमचा इथून माझा- पाठीमागचा अनुभव अनुभव सगळा? म्हणजे माझा अनुभव असा आहे की या झाडाची जी क्वालिटी आहे, हं, मालाची हं. आणि पानाची, बरोबर पानाची क्वालिटी असल्यानंतर माल सुधारतो आणि मालाला बरोबर. जे कलरिंग असते, बरोबर हिरवा कलर बरोबर ती आलाय. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर म्हणजे असे स्पॉट वगैरे काही दिसत नाही. बरोबर बरोबर आणि हे पानं जे आहेत ना, पानं, ह्या पानाची जी साईज आहे बरोबर. त्या साईजमुळे 100% नाराज होते. त्यांनी राग डायरेक्ट भूमी अमृत खतच्या 16 गोण्या आणि भूमी चार्जर 4 लिटर सोडले. सोडल्यानंतर झाडात खरा बदल तिथून झालाय. बर बर. पहिल्या 5 लाखात बाग पूर्ण पिवळा होता, बरोबर. पण आपलं जी काळजी वापरली त्यांनी 4-5 हजाराचं काळजी वापरली, तिथून पुढे खरंच बागाला ग्रीनरी आली आणि बागे पूर्ण तेल्या 100% बाग तेल्यातला आहे. तेलातला हे तेलातला काय- बाग. हे काळी हो, होती खोडावर त्या आम्ही फांदी आलो त्याच्यावर तेव्हा. 100% तेल आहे. तेव्हा काय कवळ- तसा कवळमध्ये तेल होते. होता. बर बर बर. हा आणि तेल असताना हे कवळच्या तेजला होता, हा आज काढता प्रयोग येत केलाय. नाही. प्रयोग केला. बर बर. हा तेल असताना प्रयोग आहे हो. बर बर. आमचा प्रयोग आहे हो. म्हणजे झाडावर तेल्या होता, तेल्या असताना तुम्ही तो प्रयोग केला भूमी आम्ही प्रयोग केला. अमृताचा हा. लिक्विडचा. म्हणजे गीते साहेबाकडून तुम्हाला सगळी माहिती माहिती मिळाली. मिळाली. तुम्हाला माहिती कुठून मिळाली? गीते साधारण साहेबाकडून. अच्छा. म्हणजे त्यांनी पहिलं वापरलं हा. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या आलेले बागात अनुभव. मी आठवड्याला जातो, 15 दिवसाला जातो. बर 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 त्यांचा बाग का असा आहे म्हणून मी त्यांना आपली चर्चा केली. बर. की म्हणजे मी असं वापरतोय, तुमची आहे डेअरिंग म्हणलं, माझी डेअरिंग आहे, मला तोटा होईल. बरोबर. म्हणजे तोटा आबा होईल ना, याच्यापेक्षा काय होईल? आबा मला एक जनरली एक, आता तुम्ही वडीलधारी माणसं आहे, तुम्ही सत्य बोलणारी माणसं आहे, बुजुर्ग माणसं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे का जे डॉक्टर वगैरे जे तुम्ही पहिले खर्च केलेला आहे हा हा. तो तुमचा म्हणणं आहे का रासायनिक केमिकल सगळा बोगस खर्च झाला बोगस खर्च. टोटल, टोटल खर्च वगैरे. आणि सगळे पैसे ते वायालाच गेले. वायालाच गेले ते. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे भूमी अमृत खत बेसल डोस गीते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा. तुम्हाला हे मिळून गेलं आणि तुम्ही तो डोस भरला. म्हणजे एकंदरीत आबा हे खत बेसल डोस वगैरे भरून तुम्ही समाधानी. हा, समाधानी. तेल्याचं बोलत होते तुम्ही, सांगत होते का हे केमिकल रासायनिकमुळे तेल्या आला आणि तेल्या आल्यामुळे झाडं स्ट्रेस गेले. मग सांगत होते सर का उपटून तुम्ही बाग याच्यात का बाग काढून टाकायचे याच्यात तुम्ही? हा, ते जुना प्लॉट काढायचा होता, त्यांना म्हणलं राहू दे. राहून दे ठरला. सुरेश साहेबांनी सांगितलं चॅलेंजिंग चॅलेंज घेतलंय. चॅलेंज घेतलंय. बरोबर. सांगितलंय मला, बाग उपटू नका, होऊन ते होते तेव्हा पुढच्या वर्षी बाग माझ्या नियोजनात काय झालं म्हणून वाहून द्या, जुगार ठेवू आम्ही 5 लाखाचा. बरोबर. मीच नाही एवढा खर्च येतच नाही ना. नाही, त्यांच्या नियोजनाखाली मी म्हणलो आणि बरोबर. विशेष त्यांना म्हणलो, हा. मी स्वतः सांगतो साहेब तुम्हाला, हा, रोहन सर होतो म्हणलं, माझा बाग आणून दिला का, हा. सह कुटुंब कपडे करून बागातून लावीन म्हणलं. माझा हा शब्द. क्या बात आहे. अरे वा. हा शब्द आहे बर माझा बर त्यांना. बर बर बर. म्हणजे हे प्रेम आहे तुमचं. हा. बरोबर आहे. कारण तुम्हाला इथं हे चित्र पाहायला मिळालेलं आहे. मिळालं ते. अगदी बरोबर. नाही आबा, मी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगत असतो तर शेतकरी मित्र हो, डाळिंबासारख्या पिकामध्ये खूप कमी खर्च येतो. फक्त जसं तुम्ही मगाशी म्हटले का मी डॉक्टरच्या आधिपत्याखाली गेलो आणि खूप काही खर्च करून बसलो, पण हाताला तर काही लागलं नाही. तेल्या असून सुद्धा बाग कंट्रोल होणं खरोखर एवढी सोपी गोष्ट नाही. नाही. त्याच्यात मार्गदर्शन पण खूप महत्वाचं हा, आहे. महत्वाचं आहे. ते सुरेश साहेबांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन रोहन साहेबांना दिलेलं आहे. मार्गदर्शन दिलं. मग त्या डॉक्टरमध्ये आणि आपल्या डॉक्टरमध्ये कंपनीचा काय फरक पडतो? फरक वाटतो ना. काय फरक वाटतो? आता त्यांचा खर्च कमी आहे. बरोबर आहे. हो, आमचा खर्च जास्त आहे. तुमच्या डॉक्टरचा खर्च जास्त आहे आमचा. किती आहे तरी? अहो, जास्त आता माझा आतापर्यंत उधारी 5 लाख रुपये झाली, 5.5. एका औषधात 4 राहते मिसळायची.
चार कॉम्बिनेशन आहेत हो. वैदिक. वैरूपी टाकतो. 1000 ते 2000 अरे बापरे, म्हणजे तुम्ही जे डॉक्टर नेमलेला आहे 4 दुसरा हजाराची फवारणी आहेत आमची. एक फवारणी हो 4000 4 हजाराची किती फवारणी. दिवसाला घेता ती आता आमच्या 4थ्या दिवशी 5व्या दिवशी आणि 3ऱ्या दिवशी फवारणी तो डॉक्टर येतो आणि तो लिहून देतो, लिहून द्यायला संपलं का आमचं? तो खर्च तुम्ही करणार. ते नाराज होते म्हणून तर आमचे किती साहेब तुमच्या इथं औषध खायचं नसलं. अच्छा स्पष्ट बोलणार माणूस. बरं एवढं महागडी फवारणी करून चमक आणि साईज कशामुळे आली? हा मग साईज आणि चमक या तुमच्या भूमी अमृतमुळे मला ज्यावेळेस आली का त्यावेळेस मी निर्णय घेतला मला काही शेणखत सुद्धा भरायचं नाही म्हणलं. त्यांना मी आता म्हणतो तुम्हाला 5 किलो नाही 7 किलो खत टाकायचं नाही. मी तेवढं खत टाकतो. क्या बात आहे. नाही आबा, आता तुमचा अनुभव आहे, तुमच्यापर्यंत आम्ही लेट पोहोचलो, गीते साहेबांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो. पण आबा या माध्यमातून मी शेतकऱ्याला, लाखो शेतकऱ्यांना हेच सांगतो, तर युट्यूब हे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. आम्ही सांगतोय का भूमी अमृत खत आणि भूमीच्या नाही, पुढे हा तुम्ही हे जे केलंय. माल आहे का हा जे माल आहे का व्हिडिओ बघितला ना तुम्ही काय म्हणले माझे 3च प्रोडक्ट वापरा. बरोबर बरोबर. रिझल्ट नाही आला हा अख्खा खर्च द्यायला तयार आहे म्हणले मी. हा, मी चॅलेंजवर बोललो बरं का सरांना. साहेब, हा जे माल आहे ना हा माल आहे ना त्या मालाची जी चकाकी असते ही बरोबर ही तुमच्या ह्याच्यामध्ये शायनिंग मध्ये राहते. क्या बात आता माझ्या ह्याच्यावर पेपर नाही आहे. बरोबर. तरी वरून काही एवढ्या टेम्परेचर मध्ये वरून काही काही नाही पेपर वगैरे आतरलेला नाही, काहीच नाही. नाही. बरोबर आहे. हा, म्हणून नाही पान तर महत्वाचं आहे की पान पाला त्याचा पाला जो आहे ना ह्यो त्या पाल्यामुळे ह्याला जी पाहिजे ना ग्रीप मिळणारी माळाला त्या पाल्यामुळे ग्रीप मिळते. पानामध्ये स्टोरेज वाढलं ना काढून वाढली काळोखी वाटते. हा त्याच्यामुळे साईज व्हायला लागली. दुसऱ्या बरं का आबा, दुसऱ्या वर्षाच्या झाडाच्या मानाने आज रोजी 4 महिन्याचं फळ झालेलं आहे. हा हा तुम्हाला कुठलंही एकही झाड स्ट्रेस मध्ये गेलं दिसतं नाही, का नाही, टेम्परेचर नाही, मध्ये? आणि माल पण भरपूर आहे माल बघा. आता ही भरपूर आहे बाहेरून तेव्हा. काहीच दिसत नाही आपल्याला व्हिडिओ मध्ये हा. पण आतून बघायचं पण मला आतून खाली सगळा मालच दबलेला भरलेला माल आतून आहे. आतून. आतून माल आहे. टोटल एका झाडाला किती फळं असतील साधारणतः आबा? साधारणतः आता बरीच असेल 80-90 च्या मनात असते. म्हणजे तुम्ही पहिलाच बाळ पकडलेला आहे मी मोजले नाही आणि पहिल्या